नमस्कार, द स्मिताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत भरलेली ढोबळी मिरची। यासाठी घेतलेल्या आहेत 7 ढोबळी मिरच्या, त्यामधून चिरून ठेवायच्या। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घ्यायचा, आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे, बारीक चिरलेला कांदा, खोबरं घ्यायचंय, कोथिंबीर घ्यायची आहे, इथे लाल तिखट घ्यायचंय आणि कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे। इथे कूट घेतलेला आहे, त्यामध्ये हे तिखट टाकलेले, तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचंय। मिक्स ओलसर होईल मसाला इथपर्यंत। ह्या ढोबळी मिरची मधनं सगळ्या बिया काढून घ्यायच्या, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये हे सगळं सारण भरून घ्यायचंय। अशा सगळ्याच ढोबळ्या मिरच्यामध्ये सारण भरून घ्यायचंय। त्यानंतर आपण इथे कढईमध्ये तेल टाकायचे, त्यामध्ये कांदा टाकायचा आणि मीठ टाकायचे, म्हणजे लवकर परतून होईल। त्यानंतर इथे आल्या लसणाची पेस्ट टाकलेली आहे, मस्त वास सुटला होता। खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण घेतलं होतं, ते टाकलेलं आहे, ते परतून घ्यायचं। नंतर हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा टाकायचं, म्हणजे घट्टसर वाटण होतं आणि चवही खूप छान लागते, म्हणून डाळीचं पीठ घ्यायचंय। आणि हे ढोबळी मिरची परतून घ्यायची। कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मंद आचेवर शिजून द्यायचं। हे झाले आपली मस्त अशी चविष्ट भरलेली ढोबळी मिरची झालेली आहे। अशा सोप्या व टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।